धनत्रयोदशी हा दिवस आपण दिवाळीचे जे 5 दिवस असतात तर त्यातील पहिल्या दिवशी आपण वसुबारस हा दिवस साजरा करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी हा दिवस आपण साजरा करतो आणि या दिवशी आपली धनाची देवता लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करतो। त्याचबरोबर आपली आरोग्याची देवता धन्वंतरी देवता यांची देखील पूजा या दिवशी केली जाते। या दिवशीच धन्वंतरी देवता यांचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केली जाते। त्याचबरोबर यमदीपदान देखील केले जाते, म्हणजे यमाची सुद्धा आपण या दिवशी पूजा करतो। संपत्ती, धन, पैसा आणि आर्थिक वाढ व्हावी, घरात सुख शांती नांदावी यासाठी आपण या दिवशी लक्ष्मी देवी आणि कुबेर देव यांचे पूजन करतो आणि दररोज वापरात येणाऱ्या वस्तू, वाहने यांची देखील आपण पूजन करतो। नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता लक्ष्मी माता आणि कुबेर देव यांची पूजा कशी करायची, त्याचबरोबर आरोग्याची देवता धन्वंतरी देवता यांची देखील पूजा याच दिवशी केली जाते। त्याचबरोबर या दिवशी दीपदान देखील केले जाते। तर ही पूजा आपल्याला कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन म्हणजे फक्त आपली संपत्ती, लक्ष्मी किंवा दागदागिने, पैसा असं नसतं, तर सर्वात महत्त्वाचं आपलं धन आहे आणि ते म्हणजे आपलं आरोग्य। आपलं जर का आरोग्य चांगलं असेल तरच आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, म्हणून आपले शरीर हे आपले खूप मोठं धन आहे। म्हणूनच आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता आणि आपल्या आरोग्याची देवता धन्वंतरी देवता यांची आपण पूजा करतो। धन्वंतरी देव म्हणजे कोण, तर समुद्र मंथनातून जे कुंभ घेऊन बाहेर आले, म्हणजे अमृत कलश घेऊन जे बाहेर आले ते धन्वंतरी देवता। आणि हे धन्वंतरी देवता कोणाचा अवतार आहे, तर विष्णुदेवांचा हा धन्वंतरी अवतार आहे। ज्यावेळी इंद्रदेव आणि असुर यांच्यामध्ये समुद्र मंथन झाले त्यावेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली, तसेच धन्वंतरी देखील अमृत कलश घेऊन प्रकट झाले। त्यामुळे या दोघांची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते। धन्वंतरी हे देवांचे वैद्य होते, त्यामुळेच देवांना उत्तम आयुर्वेदिक औषधांचा लाभ मिळत होता। धनत्रयोदशी हा आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा उत्सव आहे। या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि यमराजेची पूजा केली जाते। धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा, अर्थात धन म्हणजे काय, तर जे आपण कमवलेलं आहे, ज्यावर आपला हक्क आहे। मग प्रत्येक जण काय कमवतो, तर आपण शेतामध्ये धान्य पिकवतो, आपण शरीर कमवतो, आपण शिक्षण घेतो, आपण शब्दाचे धन कमवतो। या सगळ्या धनांची पूजा केली जाते। या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि दिवाळीची तयारी करतात। संध्याकाळी धन्वंतरीची पूजा करतात, तसेच या दिवशी यमदीपदान देखील केले जाते। या दिवशी घरातील सगळे दिवे आणि कंदील लावून आपली घरे सजवली जातात। यावर्षी धनत्रयोदशीची पूजा ही शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी केली जाणार आहे आणि धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त हा संध्याकाळी 5:47 पासून ते संध्याकाळी 7:43 आहे। म्हणजे एकूण कालावधी हा 1 तास आणि 56 मिनिटांचा आहे। आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीपदान देखील करायचं आहे आणि ते कधी करायचे, तर शुक्रवारी 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदोष काळामध्ये आपल्याला यमदीपदान करायचं आहे। म्हणजे किती वाजता, तर 5:30 संध्याकाळी ते रात्री 8:08 आपल्याला यमदीपदान करायचं आहे। त्रयोदशी तिथीची सुरुवात ही 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12:35 सुरू होते आणि त्रयोदशीची तिथी समाप्ती ही 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1:57 संपत आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 13 दिवे लावायचेत आणि हे 13 दिवे आपल्याला कुठं लावायचेत, तर काही दिवे हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचेत आणि काही दिवे हे आपल्या घराच्या बाहेर म्हणजे अंगणामध्ये ठेवायचेत। दिवे घराच्या बाहेर ठेवल्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येत नाही आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा दूर होते। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये विद्युत रोषणाई करावायची आहे। त्यामागचा हाच उद्देश असतो की सतत आपल्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारची रोषणाई राहावी, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची आरोग्याची हानी होऊ नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे रोषणाई करावायची आहे। आणि यानंतर आता आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करायची तर ते बघूया। गणपतीची स्थापना करायची, लक्ष्मी मातेची, कुबेर देवतेची आणि धन्वंतरी देवतेची या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत। या देवांचे जर का तुमच्याकडे फोटो नसतील तर ह्या सगळ्या देवांचे स्वरूप म्हणून आपण सुपारी घ्यायची आणि त्या सुपारीची पूजा आपण करायची आणि या पानावरती ठेवायचे। पण सगळ्यात आधी आपण यांना अभिषेक करून घ्यायचा आहे।
तर गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी मी त्यासाठी अक्षदा घेतलेल्या आणि त्याच्यावरती मी सुपारी ठेवलेली गणपती बाप्पांची. आणि आता आपण याला अभिषेक करायचा आहे. तर आधी जलाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर परत जलाने अभिषेक करायचा आहे. हा गणपती बाप्पांना अभिषेक करून झालेला आहे. आपण आता हे गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घेऊया आणि या पानावरती विराजमान करूया. तर सगळ्यात आधी आपण ह्या अक्षदा व्हायच्या आणि नंतर त्या अक्षदांना आपण हळद कुंकू वाहून याच्यावरती गणपती बाप्पांना विराजमान करूया. आणि आता ह्या गणपती बाप्पांची सुद्धा आपण पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा फुले व्हायचे. गणपती बाप्पांना लाल फुल व्हायचे. तर अशी आपली गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे. तर त्याचप्रमाणे आता आपण इकडं लक्ष्मी माता, कुबेर देवता आणि धन्वंतरी देवता यांची सुद्धा पूजा आपण अशी गणपतीची केली आहे. तर त्याचप्रमाणे करणार आहोत. या ठिकाणी आता आपण लक्ष्मी मातेची पूजा करायची. तर मी ह्या अक्षदा घेतलेल्या आहेत. हळद कुंकू व्हायच्यात आणि नंतर लक्ष्मी माता म्हणून मी ही सुपारी घेतलेली. ह्या सुपारीची पूजा करायची आपण लक्ष्मी माता म्हणून. यांना सुद्धा आता आपण हळद कुंकू अक्षदा फुल वाहून घेऊया. तर अशी आपली लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करून झालेली. आता आपण कुबेर देवतांची पूजा करायची. तर ह्या अक्षदा व्हायलेल्या तर त्यांना सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा व्हायच्यात आणि नंतर कुबेर देवता म्हणून मी सुपारी घेतलेली. तर ह्यांची सुद्धा आता आपण पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांना सुद्धा आपण हे फुल व्हायचे. आता आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची. तर त्या ठिकाणी मी ही विड्याची पाने ठेवलेली आहेत. त्याच्यावरती आपण ह्या अक्षदा व्हायच्या आणि अक्षदांवरती हळद कुंकू वाहून यावरती आता आपण धन्वंतरी देवता म्हणून ही सुपारी घेतलेली आणि या सुपारीची आपण आता पूजा करूया. यांना सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा वाहूयात. फुल व्हायचे. मी या ठिकाणी सर्व देवांचे स्वरूप म्हणून ज्या सुपाऱ्या घेतल्या होत्या तर त्यांना अभिषेक करून घेतलेला आणि नंतर मग यांची पूजा केलेली. अशा प्रकारे आपल्या सगळ्या देवांची पूजा करून झालेली. आता आपण ह्या सगळ्या देवांना गेज वस्त्र घालून घ्यायचे. गणपती बाप्पांना घातलेले, लक्ष्मी मातेला घालायचे, कुबेर देवतांना घालायचे आणि धन्वंतरी देवांना आपण हे वस्त्र घालून घेऊया. हे सगळ्या देवांची आपली पूजा करून झालेली. आता आपण या फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची. तर यांना सुद्धा आपण आता हळद कुंकू लावायचे. प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही महत्त्व हे असतेच. पौराणिक मान्यतेनुसार देव आणि दानवांनी मिळून केलेल्या सागर मंथनामधून भगवान धन्वंतरी हे देवता हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे सर्व देवांचे वैद्य असून त्यांना औषधांची देवता मानली जाते. पुराणातील काही उल्लेखानुसार धन्वंतरी हे देवता विष्णूचेच एक अवतार होते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी देवांचा जन्म झाला. त्यामुळे धनत्रयोदशी साजरी केली जात असावी. यामुळे या दिवशी धनाची पूजा केली जाते. तसेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आता आपण या देवांना हार घालून घ्यायचाय. आता आपण या ठिकाणी पानाचा विडा मांडायचा आहे. तर या पानाच्या विड्यावरती आपल्याला पैसा, सुपारी, हळकुंड, खारीक, खोबरं हे सगळं आपण आता या पानावरती ठेवायचंय. हा पानाचा विडा देवासाठी ठेवायचा आहे. या विड्याची सुद्धा पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा आणि हे फुल वाहूया. तर हा पानाचा विडा आपण देवांसाठी मांडलेला आहे. धन्वंतरी देवता हे आयुर्वेदाचे प्रणेते आहेत म्हणून त्यांना आपण ह्या आयुर्वेदिक ज्या वस्तू आपण घरामध्ये वापरतो तर त्या सगळ्या आपण त्यांना अर्पण करायच्यात. तर ह्या मी लवंग, मिरी, दालचिनी, वेलची ह्या सगळ्या मी वस्तू घेतलेल्या आहेत. या दिवशी मातीच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे. तर मी हे मातीचे दिवे घेतलेले आहेत आणि आता त्यांची सुद्धा मी पूजा करणार आहे. हळद कुंकू अक्षदा फुले वाहून संध्याकाळच्या वेळेला ईशान्य दिशेला तोंड करून धन्वंतरी देवांची प्रार्थना केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी सर्वजण धन्वंतरी देवतांची दीर्घायुष्यासाठी आणि स्वस्थ जीवनासाठी प्रार्थना करतात. तर अशी आपली धनत्रयोदशी दिवशी ज्या ज्या देवांची आपण पूजा करतो तर त्या सगळ्या देवांची पूजा करून झालेली. आणि आता आपण ह्या देवांना हे अत्तर आहे तर हे अत्तर लावून घ्यायचे. भगवान धन्वंतरी देवता हातामध्ये कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या निमित्ताने भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. असे म्हणले जाते की या दिवशी वस्तू खरेदी केल्याने त्या 13 पटीने वाढतात. तसेच या दिवशी चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. या ठिकाणी आता मी गजलक्ष्मीची सुद्धा पूजा करून घेते. हळद कुंकू अक्षदा आणि फुले वाहून
पूजा झाली. आता आपण ही पैशाच्या स्वरूपात जी लक्ष्मी, तर या लक्ष्मीची पूजा करायची. तर हे मी सुट्टे नाणी घेतलेली आहेत, चांदीच्या वस्तू घेतलेल्या आहेत, सोन्याची वस्तू घेतलेली आणि हे नोटा घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या लक्ष्मीची पूजा करूया. हळद, कुंकू, अक्षदा व्हायचे आणि फुले व्हायचे. या दिवशी धन हे महत्वाचे असतात. तर हे धन आणि गुळ घेतलेलं आहे मी. याचाच नैवेद्य धनत्रयोदशी दिवशी दाखवला जातो. तर आपण आता हे धन सुद्धा इथं ठेवायचं आणि गुळ, आणि याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. आणि हे धन आहे ते आपण ह्या सगळ्या देवांना व्हायचे. लहाय आणि बत्ताशे हे सुद्धा महत्वाचे. तर हे लहाय आणि बत्ताशे याचा सुद्धा आपण नैवेद्य दाखवायचा. आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेले, तर याचा सुद्धा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी आपण जे घरामध्ये गोडाधोडाचे पदार्थ करतो तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो. धनधान्य हे सुद्धा लक्ष्मीचेच रूप आहे. तर आपण हे धनधान्य सुद्धा घेतलेले, गहू, ज्वारी, हरभरे, मूग आणि हे तांदूळ. तर यांची सुद्धा आपण पूजा करायची या दिवशी. आणि आता या दिवशी आपण फळे सुद्धा ठेवतो. तर मी आता केळी घेतलेली आहेत आणि हे सफरचंद घेतलेले. तर ह्या सगळ्याचा आता आपण नैवेद्य दाखवायचा आहे देवाला. ह्या सगळ्याचा आता आपण ह्या धनधान्याची सुद्धा पूजा करून घेऊयात. हळद, कुंकू, अक्षता वाहून या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते. आपल्या घरातील व्यक्तींवर अपमृत्यू किंवा अचानकपणे येणारे मृत्यू होऊ नयेत यासाठी करण्याचे दीपदान म्हणजे यमदीपदान असते. अक्षता व्हायच्यात आणि फुलं व्हायचे. धन्वंतरी देवता औषधांची देवता मानली जाते. म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही आयुर्वेदिक औषधे असतील त्यांची सुद्धा पूजा करायची. तर अशी आपली सगळी पूजा करून झालेली. तर आपण ह्या देवांना नैवेद्य दाखवायचा. हा सगळा आपण जो नैवेद्य घेतलेला आहे तर त्याचा नैवेद्य दाखवून आरती करायची आणि देवाला नमस्कार करायचा. घरातील व्यक्तींना आयुष्य लाभू दे, आरोग्य लाभू दे यासाठी देवाजवळ प्रार्थना करायची. आता आपण देवांना धूप ओवाळायचे आणि आरती करायची. तर असा हा धनत्रयोदशीच्या पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.